आता भारतात प्रथमच सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा या मराठीमधून सांगितल्या जाणार आहेत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 7 दिवसीय कथेचं मराठीतून आयोजन समस्त हिंदू समाजातर्फे भारतात प्रथमच सोलापुरात होत आहे। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येचे कोषाध्यक्ष पपू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 7:30 या दरम्यान जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सोलापूरकरांना ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सीए राजगोपाल मिणियार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे। समस्त हिंदू समाज सोलापूरतर्फे ही विशेष पर्वणी शिवभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। शेकडो वर्ष अत्याचाराने ग्रासलेला आणि गुलामगिरीत अडकलेला हिंदू समाज छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मुक्त केला। छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महती आजवर अनेक व्याख्यानं, नाटकं, चित्रपट, पोवाडे अशा अनेक माध्यमातून गायली गेली आहेत। मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महान कार्याची माहिती कथा रूपानं मराठी भाषेत सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे। पपू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून ही कथा मराठीतून ऐकण्याची सुवर्ण संधी सोलापूरकरांसह महाराष्ट्रातील शिवभक्तांना मिळणार आहे। छत्रपती श्री शिवरायांचा जन्म, शिवसंस्कार, शिवप्रताप, शिवधैर्य, शिवशौर्य, शिवचातुर्य आणि शिवविजय या 7 विषयांवर 7 दिवस श्री शिवचरित्रातील विविध प्रसंग पपू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आपल्या ओघवत्या शैलीतून शिवभक्तांसमोर मांडणार आहेत। सोलापूर शहर जिल्ह्यासह सर्व शिवभक्तांनी या कथेस दररोज उपस्थित राहून श्री शिवचरित्र कथेचा लाभ घ्यावा, असं आवाहन सीए राजगोपाल मिणियार यांनी केलंय। या पत्रकार परिषदेला सीए राजगोपाल मिणियार, हेमंत पिंगळे, संगीता जाधव, सतीश सिरसिल्ला, आकाश शिरते आदींची उपस्थिती होती। शिवाजी महाराजांची कथा 7 दिवसांची कथा अशी होत आहे आणि ही कथा परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज जे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष आहेत, मथुरेच्या कृष्ण जन्मभूमीचे उपाध्यक्ष आहेत आणि महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत, गीता परिवारचे संस्थापक आहेत। तर अशी एक थोर संत व्यक्ती आज एका धार्मिक व्यासपीठावरून पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ही होत आहे। ही कथा त्याचा मूळ हेतू असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्याच्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांचेही गुण एकत्रित आलेले आहेत असं स्वामींनी अनेक वेळा सांगितलं आहे। आणि स्वामींची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांना धार्मिक व्यासपीठावरून सादर करावं। ज्या प्रकारे रामकथा होते, ज्या प्रकारे भागवत कथा होते, ज्या प्रकारे शिवपुराण कथा होते, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा व्हावी अशी स्वामीजींची इच्छा होती। आणि त्या माध्यमातून हे 19 तारखेला दुपारी 1 वाजता मल्लिकार्जुन मंदिर ते शिवाजी चौक, भागवत थिएटर, नवीन चौकी ते कथेच्या स्थळी अशी एक शोभायात्रा निघणार आहे। या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वाद्य असणार आहेत, महिलांचा मोठा सहभाग आहे या शोभायात्रेमध्ये। आपले ते पारंपरिक वाद्यामध्ये धनगरी ढोल असणार आहेत, तसेच संबळ, लेझिम पथक, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक आणि सर्वप्रथम सगळ्यात सुरुवातीला 3 घोडेस्वारावर एक प्रमुख भगवा ध्वज धारण करणारा एक मावळा आणि त्याच्या मागे 2 मावळे असे असणार आहेत। त्याच्या पाठीमागं सनई चौघडा बैलगाडीमध्ये असणार आहे, त्याच्या मागं एक शिस्तबद्ध असं मिरवणूक या आपल्या